नमस्कार मित्रांनो, LLB करून वकील होण्याचं जर स्वप्न असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला A to Z प्रोसेस सांगणार आहे। ॲडमिशन कसं घ्यायचं, पात्रता काय असते, त्यानंतर CETची एक्झाम कशा प्रकारची असते, ॲडमिशन्स कसे घ्यायचे, अगदी शेवटपर्यंत तुमची सनद येईपर्यंत काही प्रोसेस असते तुम्हाला पूर्ण समजून सांगणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला खरंच करायचं असेल किंवा तुमच्या जर मनात 1-2 वर्षानंतर करायचं किंवा तुमचं जर कोण नातेवाईक करणार असेल तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, मुख्य आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, LLB होण्यासाठी पात्रता काय? तर मित्रांनो, LLB होण्यासाठी 12वी नंतर 5 वर्ष आणि ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष अशी पात्रता आहे। म्हणजे एनी ग्रॅज्युएशन, तुम्ही BA असा, BCom असा, BSc असा काहीही केलेलं असेल तरी तुम्ही LLBला ॲडमिशन घेऊ शकता। एनी ग्रॅज्युएट इलिजिबल आहे। मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला CET सेलकडनं एक CET एक्झाम द्यावी लागते, जी LLBसाठी पात्रता परीक्षा आहे। ही परीक्षा साधारण फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये याचे फॉर्म्स निघतात। कधी जानेवारीच्या एंडपासून आपल्याला चेक करावं लागतं की कधी निघणार आहेत। CET सेलच्या वेबसाईटवर याचं पूर्ण डिटेल्स दिलेलं असतं। एकदा का तारखा डिक्लेअर झाल्या की CET एक्झामचे फॉर्म भरायचे, तर साधारण 1 महिनाभर आपल्याला फॉर्म भरण्याचा अवधी असतो। त्या दरम्यान आपल्याला फॉर्म भरणे गरजेचं आहे। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागतो, इन्कम सर्टिफिकेट लागतो, नॉन क्रिमिलियर लागतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी लागते। मित्रांनो, जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं नसेल किंवा अगोदर जर तुमची झाली नसेल तर तुम्ही CETचं फॉर्म भरल्यानंतर लगेच तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा, कारण ॲडमिशन घेताना खूप प्रॉब्लेम्स येतात। कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला कास्ट कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळत नाहीत। मित्रांनो, एकदा CETची एक्झाम दिली, CET ही 100 मार्कांचा पेपर असतो, मराठी इंग्लिशमध्ये असतो। साधारण त्याच्यामध्ये 150 प्रश्न असतात, 150 मार्कांची परीक्षा असते। 150 पैकी कट ऑफ निघतो, त्या कट ऑफनुसार तुमचे नंतर तुम्हाला नंबर लागतो। एकदा तुमचा CETचा पेपर दिला त्यानंतर CETचा रिझल्ट लागतो साधारण मे महिन्यामध्ये। CETचा रिझल्ट लागल्यानंतर साधारण 1-2-4 दिवसामध्ये आपल्याला कॅप राऊंड सुरू होतात। कॅप राऊंड म्हणजे सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस, ही CET सेलच्याच वेबसाईटवर असते। अजूनपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी कोणत्या कॉलेजमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, म्हणजे कॉलेजमध्ये इन्क्वायरी करण्यासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी, कारण कॉलेजचं याच्यामध्ये इंटरव्हेन्शन काही नाही आहे। आता तुमचं CETचा रिझल्ट लागला, CETचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला मार्क्स काही पडलेले असतील, ओके, त्यानंतर तुम्हाला कॅप राऊंडचा फॉर्म भरायचा। कॅप राऊंड जसं तुम्हाला सांगितलं की सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस असते, त्यामध्ये फॉर्म भरायचा। तुमचे मार्क्स वगैरे काय असतात ते ऑटोमॅटिकली तिथे येतात आणि तुम्हाला तिथे फॉर्म भरल्यानंतर कॉलेज चूज करायला येतात की तुम्हाला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे। जो तुमचा फेवरेबल कॉलेज असेल किंवा ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्या कॉलेज तुम्ही तो फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे, आणि जर त्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन नाही झालं तर तुम्ही सेकंड, थर्ड प्रेफरन्स देऊ शकता। पण जनरली आपलं ठरलेलं असतं की आपण या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे। एकदा सेंट्रल प्रोसेसिंग ॲडमिशनमध्ये तुमचं झालं आणि जर तुमचं कट ऑफ म्हणजे तुम्हाला जर मार्क असतील तर तुमचं पहिल्याच लिस्टमध्ये नाव लागेल, पण जर तुम्हाला मार्क्स कमी असतील तर तुमचे दुसरी, तिसरी अशा 3 लिस्ट निघतात, 1, 2, 3, आणि जर तिन्ही राऊंडमध्ये तुमचा नंबर जर लागला नाही तर चौथा एक राऊंड असतो, तो म्हणजे इन्स्टिट्यूट राऊंड, ओके, तो कॉलेजच्या हातामध्ये असतात। कॉलेजच्या हातामध्ये काही सीट्स असतात, ते तुम्ही जर तुम्हाला खूप कमी मार्क्स असतील तर तुम्ही तिकडे सुद्धा ॲडमिशन तसं सुद्धा करू शकता। एकदा तुमचं ॲडमिशन झालं की तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीचं मी स्पेशली सांगतो, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पण काही असतील, तर ऑलमोस्ट सगळ्या युनिव्हर्सिटीचं सेमच असेल, तर तुम्ही एकदा तुमचं ॲडमिशन झालं की तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये एनरोल करावं लागतं, ओके। आता ॲडमिशन झालं की मग तुम्हाला कॉलेजला प्रत्यक्ष जाऊन सगळे तुमचे डॉक्युमेंट्स द्यावे लागतात। कॉलेज पूर्ण व्हेरीफाय करतं आणि नंतर ते डॉक्युमेंट्स युनिव्हर्सिटीला पाठवतं आणि अशा प्रकारे तुमचं इथं ॲडमिशन कन्फर्म होतं। म्हणजे आता तुम्ही LLBला ॲडमिशन तुमचं कन्फर्म झालेलं आहे। मित्रांनो, आता ॲडमिशन झालं, जर तुम्ही 12वी नंतर करत असाल तर 5 वर्षाचा कोर्स आहे, आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर करणार असाल तर हा 3 वर्षाचा कोर्स आहे। मित्रांनो, 5 वर्षामध्ये 10 सेमिस्टर्स असतात आणि 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर्स असतात, म्हणजे 6-6 महिन्यांनी एक सेमिस्टर असतो, ओके। तर सेमिस्टरमध्ये हे पूर्ण तुम्हाला कायद्याचे विषय येतात। आता मी स्पेशल 3 वर्षाचं सांगतो, 5 वर्षाचं पण ऑलमोस्ट तसंच आहे, ओके। जर तुम्ही 12वी नंतर करत असाल तर 1, 2, 3, 4 पहिले 4 सेमिस्टर त्यांचे वेगळे असतात, आणि नंतर जो 5वा सेमिस्टर असतो तो 12वी आणि यांच्यासाठी सेमच असतो, ऑलमोस्ट सेमच असतो, ओके। आता त्यानंतर हे पूर्ण आपल्याला कायद्याचे विषय सगळे तपासायचे असतात। प्रत्येक ह्याला सेमिस्टरला
5 सब्जेक्ट्स असतात. 5 सब्जेक्ट 100-100 मार्कांचा पेपर असतो आणि 40ला पासिंग असतं. त्याच्यामध्ये आता मुंबई युनिव्हर्सिटीचं 75-25चा पॅटर्न झालेला आहे. 75-25चा पॅटर्न म्हणजे कसा, 75 मार्क थेरी असते आणि 25 मार्क हे प्रॅक्टिकलचे असतात. अशा पद्धतीमध्ये हा पूर्ण पेपर्स होत असतो. तुम्हाला मराठीमध्ये करायचं असेल तर पूर्ण मराठीमध्ये करू शकता, इंग्लिशमध्ये करायचं असेल तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा करू शकता. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 75 थेरी असते आणि त्या 75 थेरीमधले तुम्हाला 30 मार्क्स काढणे गरजेचं असतं आणि 25 पैकी 10 मार्क असे तुम्हाला 40 मार्क जर तुमचे असतील तर तुम्ही पास. मग असे सेमिस्टर्स झाले 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6वं सेमिस्टर आणि 5वं आणि 6वं सेमिस्टर हे मुंबई युनिव्हर्सिटी कंडक्ट करते. म्हणजे युनिव्हर्सिटीतून पेपर येतात आणि तिकडेच चेकिंगला जातात. एकदा तुमचे 6 सेमिस्टर झाले आणि तुमचं फायनल रिझल्ट आला की तुम्ही पास. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर फायनल सेमिस्टर नंतर तुम्हाला रिझल्ट येतो की तुम्ही LLB पास झालेले आहात. रिझल्ट मिळाल्यानंतर आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही फक्त LLB झालेले आहात. मित्रांनो, LLB केल्यानंतर आपल्याला सनद घ्यावी लागते. मग पहिली आपल्याला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची घ्यावी लागते आणि जर जे प्रत्येक राज्यवाईज असतील, म्हणजे कोणी दिल्लीमध्ये केलं तर दिल्ली बार काउन्सिलचं घ्यावं लागत असेल, पण प्रत्येक स्टेटच्या बार काउन्सिलमध्ये पहिलं आपल्याला एनरोल करावं लागतं. तर एनरोलमेंट करण्यासाठी आपल्याला हे सगळे सेमिस्टरचे मार्कशीट्स लागतात. आपले 10वी 12वी, त्यानंतर तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्कशीट्स आणि LLBचे मार्कशीट्स, हे सगळे मार्कशीट्स आपल्याला लागतात. मार्कशीट्स घेतल्यानंतर आपल्याला एक बॉन्ड त्यांना लिहून द्यावा लागतो सनद घेण्यासाठी. तर ते बॉन्डचं पूर्ण काय त्याच्यावर लिहायचं असतं ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वेबसाईटवर पूर्ण दिलेलं आहे. त्यानंतर त्यांना आपल्याला हे डॉक्युमेंट्स पाठवावे लागतात. पहिले ऑनलाईन फॉर्म भरावा लागतं. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला एक प्रोव्हिजनल सनद मिळते. मित्रांनो, आता खरी गंमत काय सांगू की ही प्रोव्हिजनल जी सनद असते महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलची, ही 2 वर्षासाठी व्हॅलिड असते. म्हणजे तुम्हाला प्रोव्हिजनली तुम्ही वकील म्हणून काम करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे AIBची परीक्षा पास करणे. ऑल इंडिया बार काउन्सिल ही परीक्षा कंडक्ट करते. ती प्रत्येक वकिलाला म्हणजे वकील होण्यासाठी म्हणजे ॲडव्होकेट होण्यासाठी देणे गरजेचं आहे. मित्रांनो, एकदा तुम्ही ही सनद आली आणि ही एक्झाम क्रॅक केलीत AIBची एक्झाम थोडी टफ असते. ती दिल्यानंतर तुम्ही ॲडव्होकेट म्हणून काम करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी A to Z प्रोसेस सांगितलेली आहे. तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देईन. तुमचे काही जरी प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट टाका. मी तुम्हाला 101% त्याचं सोल्युशनसुद्धा देईन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.